नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज आपण गहू पिकात वापरण्यात येणाऱ्या तणनाशकाची माहिती बघणार आहोत. बऱ्याच प्रमाणात गव्हाची पेरणी झालेली आहे. आता थोडेफार काही जे राहिलेले असेल ते शेतकरी कापूस काढून त्या ठिकाणी गव्हाची पेरणी करतील. उशिरा पेरणी जास्तीत जास्त 15 डिसेंबर पर्यंत करण्यास हरकत नाही. उशिरा पेरणी करायची असल्यास एकरी जे 40 किलोचं प्रमाण आहे त्यामध्ये जरा वाढ करावी. या व्हिडिओमध्ये आपण उगवणीपूर्व तसंच उगवणी पश्चात वापरण्यात येणाऱ्या तणनाशकाची माहिती बघणार आहोत. त्याआधी काही महत्त्वाचे मुद्दे लक्षात घेऊ. तण म्हणजे काय? तण म्हणजे जी अशी वनस्पती जी शेतकऱ्याने पेरलेली नाही, म्हणजे गव्हाच्या मुख्य पिकासोबत जर सोयाबीन, मका, कापूस किंवा इतर कोणतेही अनवॉन्टेड वनस्पती पीक उगवलं तर त्यास आपण तण म्हणतो. जर तणांचा वेळीच बंदोबस्त केला नाही तर ते एकूण नुकसानीच्या जवळपास 20 ते 25% नुकसान करते. तणनाशकांचा चांगला रिझल्ट येण्यासाठी काही मुद्दे विचारात घेणं गरजेचे आहे. जसं की फवारणीपूर्वी जमिनीत चांगला ओलावा पाहिजे. कंपनीच्या शिफारशीनुसार तणनाशकाचे योग्य प्रमाण एकरी गेले पाहिजे. साधारणपणे एकरी 150 ते 200 लिटर पाण्याचा वापर करावा. उगवणीपूर्वीचे तणनाशक हे 2 ते 3 दिवसाच्या आत, तसेच उगवणीनंतरचे तणनाशक हे 25 ते 35 दिवसादरम्यान फवारणी करायला पाहिजे. आपण जे तणनाशक घेतलं आहे ते गोल पानाच्या तणांचा नाश करतं की लांब पानांच्या किंवा दोन्ही प्रकारच्या तणांचा नाश करतं हे आपण अगोदर खात्री करून घ्यावी. पूर्णपणे रिझल्ट दिसण्यासाठी आपल्याला तणनाशकाच्या प्रकारानुसार 1 ते 2 आठवड्यापर्यंत वेळ लागू शकतो. बॅरलमध्ये किंवा एखाद्या छोट्या टँकमध्ये द्रावण जर तयार केलेले असेल तर पंपमध्ये टाकण्यापूर्वी त्यास एकदा चांगले ढवळून घ्या. तणनाशकामुळे गव्हाला पण झटका बसतो. तसेच काही कारणास्तव रिझल्ट कमी आला तर रिपीट तणनाशकाची फवारणी करू नका, त्यामुळे गव्हाचे पण नुकसान होऊ शकते. चांगला रिझल्ट मिळण्यासाठी तणांची 4 ते 6 पानाची स्टेज पाहिजे. पेरणीनंतर कोणकोणते तणनाशक आपण वापरू शकतो ते बघू. याचा वापर आपल्याला पेरणी केल्यानंतर 2 दिवसाच्या आत करायचा आहे. त्यात पहिलं तणनाशक आहे पेंडिमेथिलीन 30% EC. याचा वापर आपल्याला एकरी 1 लिटर करायचा आहे. हे आपण कोणत्याही चांगल्या कंपनीचं घेऊ शकतो. दुसरं उगवणीपूर्व तणनाशक आहे पायरोक्सासल्फोन 85%. याचा वापर आपल्याला गहू पेरणीनंतर 2 दिवसात, तसेच एकरी याचे प्रमाण 60 ग्रॅम घ्यायचे आहे. हे आपल्याला मार्केटमध्ये वेगवेगळ्या कंपन्याचे मिळून जाईल. पुढील प्रकार बघूया उगवणीनंतरचे तणनाशक. याचा वापर आपण पेरणीनंतर 25 ते 35 दिवसादरम्यान करू शकतो. तसेच तणांची स्टेज ही 4 ते 6 पानं पाहिजे. यात पहिलं तणनाशक येतं मेटसल्फ्युरॉन मिथिल 20%. याचा वापर आपल्याला एकरी 8 ग्रॅम करायचा आहे. हे आपण 150 ते 200 लिटर प्रति एकर पाणी घेऊन फवारणी करू शकतो. यामुळे शिफारशीत असलेल्या गोल पानांचा म्हणजे मोठ्या पानाचे जे तण आहे त्यांचा नाश होईल. तसेच लांब पानांच्या तणांचा नाश करण्यासाठी आपल्याला यासोबत क्लोडिनोफॉप घ्यायचा आहे. त्याचे प्रमाण आपल्याला एकरी 160 ग्रॅम घ्यायचे आहे. अशा प्रकारे हे दोन्ही तणनाशक एकत्र करून आपल्याला फवारणी घ्यायची आहे. पुढील तणनाशक आहे क्लोडिनोफॉप 15% आणि मेटसल्फ्युरॉन 1%. अगोदरचे जे 2 सेपरेट तणनाशक सांगितले आहे त्याचंच हे 2 एकत्रित कॉम्बिनेशन मार्केटमध्ये मिळेल. याचे प्रमाण आपल्याला फवारणीत 160 ग्रॅम प्रति एकर साठी घ्यायचे आहे. पुढील तणनाशक आहे क्लोडिनोफॉप 9% प्लस मेट्रिब्युजिन 20%. याचे प्रमाण आपल्याला 240 ग्रॅम प्रति एकर साठी घ्यायचे आहे. पुढील तणनाशक आहे सल्फोसल्फ्युरॉन 75% प्लस मेटसल्फ्युरॉन 5% WG फॉर्म मध्ये. याचे प्रमाण आपल्याला 16 ग्रॅम प्रति एकर साठी घ्यायचे आहे. पुढील तणनाशक आहे 2,4-D. हे रुंद पानं असणाऱ्या तणावर नियंत्रण करते. याचे वेगवेगळे फॉर्म्युलेशन येते, त्यापैकी आपण 2 फॉर्म्युलेशन बघूया. पहिलं आहे 58% ESL फॉर्म मध्ये. याचे प्रमाण आपण 350 ml प्रति एकर घेऊ शकतो. दुसरा आहे 80% वेटेबल पावडर फॉर्म मध्ये. याचे प्रमाण आपण एकरी 400 ग्रॅम घेऊ शकतो. पुढील तणनाशक आहे मेट्रिब्युजिन 17% WP फॉर्म मध्ये. याचे प्रमाण आपल्याला 120 ग्रॅम प्रति एकर असे घ्यायचे आहे. हे लांब पानाचे तण तसेच गोल पानाच्या तणासाठी पण काम करते. पुढील तणनाशक आहे सल्फोसल्फ्युरॉन 75% WG फॉर्म मध्ये. याचे प्रमाण आपल्याला 13.5 ग्रॅम एकरी घ्यायचे आहे. अजूनही बरेच वेगवेगळे घटक असणारे तणनाशक आहे आणि मार्केटमध्ये नवनवीन येतच राहतील. तर यातील कोणत्या तणनाशकाचा रिझल्ट बेस्ट मिळतो हे आपण कमेंट करू शकता. आपले ॲग्री इन्फॉर्मेशन हब या नावाने फेसबुक पेज आहे, ते पण आपण लाईक फॉलो करू शकता. धन्यवाद.